राम नाम सतत मुखी राहू दे मना। भजन करा बोला ढोबार घुमाय ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार देवी ढोबार घुमाई ढोबार घुमाई। बोला 3 मिनिटात मी आवरले 2 मिनिटात तुम्ही आवरा। या बुडती येऊ वैकुंठामध्ये सर्व आहे। 9वा अध्याय जे स्वर्गाचं वर्णन त्याच्याच खाली काही वैकुंठातल्या ओव्या पाहून घ्या पाहून घ्या। प्रीतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम वगैरे वगैरे क्षिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती या श्लोकाच्या वरच्या ओव्या सर्व पाहून घ्या। सततम कीर्तयंतो मा बरोबर आहे ना। बरेच तुम्ही ज्ञानेश्वरी पाठात मला सांगण्याची गरज नाही तरी सांगितल्या पाहिजे मी सुद्धा पाठ केला पाहिजे। लक्ष ठेवा नवीन गुरुबंध म्हणून बोललो विठाल। स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये प्रथम सर्वांना शुभ दीपावली दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तरी आपली ही चाललेली 84 कोशी परिक्रमा अयोध्येची ती आज सांगतेला आलेली आहे आणि आम्ही सर्व वारकरी नदीमध्ये आंघोळ करून संकल्प सोडून सगळ्यांनी संकल्प सोडलेला आहे आणि आता आम्ही दर्शनाला जात आहोत। पण त्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो का खरंच उत्तर प्रदेश नाही जितकं बोलते उत्तर प्रदेशची जे लोक आहेत त्या लोकांनी खरंच खूप छान असा प्रतिसाद आम्हाला दिला आणि फार प्रेमही दिलं। लहान मुलांच्या तोंडातून तर काहीच नाही पण मोठ्यापासून ते म्हाताऱ्यापर्यंत म्हणजे जवान असो म्हातारा असो किंवा लहान मुलगा असो जय श्रीराम जय सियाराम ह्या गोष्टी त्यांच्या मुखातून आम्हाला वारंवार ऐकायला भेटल्या आणि त्याच्यामुळेच आम्हाला ती एनर्जी किंवा ती ऊर्जा प्राप्त झाली। पण आज आमचा 8 दिवसाचा प्रवास आज आमचा इथं संपुष्टात येत आहे आणि तिकडंच ही व्हिडिओ शूट करतो जिथं आपण पहिली व्हिडिओ शूट केलेली जिथं आपण सुरुवात केली तिथंच आपण परत ह्या व्हिडिओचा आपण शेवट करत आहोत। तर शेवट करताना ही तोच ठिकाण पुत्र कामिष्टी यज्ञ कुंड आणि पुत्र कामिष्टी जिथं झाला तो यज्ञ कुंड इथंच आपल्याला दाखवलेला आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये आणि तिथंच आपण व्हिडिओ एंड करत आहोत। तरी ही सर्व माहिती 84 कोशी परिक्रमा आपल्याला जेवढी होईल तेवढी मी माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केला। तरी ही माहिती तुम्हाला कसं वाटली आणि कशी आता मला सांगता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही स्वतः मला कमेंटमध्ये सांगा का तुम्हाला ही पंचक्रोशी किंवा 84 कोशी पंचक्रोशी आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये बोलतात इथं 84 कोशी परिक्रमा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकता। जय श्रीराम। राम नाम सतत मुखी राहू दे मना। राम नाम सतत मुखी राहू दे मना।